ती काळ रात्र भाग 4. आज रुपेश आणि रेवतीला उशिरा जाग आली. पहाटे कधी त्यांचा डोळा लागला हे त्यांनाच माहीत नव्हते. घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे 11 वाजले होते. हर्षलचे 10-12 मिस कॉल येऊन गेले होते. दोघेही आज शांतच होते. रेवती उठून फ्रेश व्हायला गेली. इकडे रुपेशने चहा आणि नाश्ता रूममध्येच मागवला. अजून 2 दिवसांची ट्रिप त्यांची शिल्लक होती, पण आता कुठेही जायची त्यांची इच्छा होत नव्हती. रुपेशने हर्षलला कॉल केला आणि तसे कळविले, परंतु हर्षल आधीच त्यांच्या हॉटेलवर येऊन बसला होता. त्याला काल झालेल्या विषयावर त्यांच्याशी बोलायचे होते, तसे त्याने रुपेशला सांगितले. रुपेशने दुपारी 2 वाजेपर्यंत येण्यास सांगितले, तसे तो निघून गेला. दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान रुपेशचा फोन वाजला. हर्षलचा कॉल होता. रुपेश आणि रेवतीचे जेवण उरकली होती. त्यांनी हर्षलला जेवणाबद्दल विचारले, तर तो जेवून आल्याचे त्याने सांगितले. त्याने हर्षलला रूमवर येण्यास सांगितले. हर्षल रूमवर आल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली. सर, काल मी तुमची मदत करायला तयार झालो खरा, परंतु आता काय करायचंय आणि कसं करायचं या बाबतीत मला काहीच कल्पना नाहीये. रात्रभर हाच विचार करत मी बसलो होतो. मला काहीच मार्ग सापडत नव्हता, म्हणून मी सकाळी तुमच्याकडे आलो होतो. प्लीज मला समजावून सांगा. खरं तर आम्ही दोघे तुलाच याबद्दल विचारणार होतो, परंतु तुझ्याकडे देखील काही मार्ग नाही म्हटल्यावर आता फक्त एकच व्यक्ती आपल्याला मदत करू शकतात, ते म्हणजे मंदिरातील पुजारी. आपण आताच त्यांची भेट घेऊया, उगाच उशीर नको. रुपेशने उत्तर दिले. हर्षल आणि रेवतीला देखील ते योग्य वाटले. लागलीच ते देवळाकडे जाण्यास निघाले. काही वेळातच ते देवळात पोहोचले. आरतीला अजून अवकाश असल्याने देवळात पुजाऱ्यांव्यतिरिक्त कोणी नव्हते. या सर्वांना आलेले पाहून पूर्वजारी बाहेर आले आणि आता या वेळेला येण्याचे कारण विचारले. हर्षलने सर्व हकीकत त्यांना सांगितली. पुजाऱ्याने सर्व ऐकून पुन्हा त्यांना समजावून सांगितले. त्याचबरोबर या सर्व कार्यात 3 ते 4 प्रकारच्या विधी असतील. याकरता त्यांना स्वतःला पुण्याला यावे लागेल. त्यानुसार 1 वर्षात सर्व गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, याची देखील जाणीव करून दिली. हे सर्व ऐकल्यानंतर तिघेही काहीसे निर्धास्त झाले आणि तिथून निघाले. रुपेशने दुसऱ्या दिवशी पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. ट्रेनचे तिकीट मिळत नसल्याने त्यांनी हर्षलला आणि नितीनला सोबत येण्याची विनंती केली. त्यांना मदत करायचे कबूल केले असल्यामुळे हर्षल आणि नितीन तयार झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता ते सर्व पुण्यासाठी रवाना झाले. दुपारी 2 वाजेपर्यंत ते सर्व पुण्याला पोहोचले. आपण येत असल्याची सूचना त्यांनी कामवाल्या बाईंना दिली होती. तिने सर्वांसाठी स्वयंपाक करून ठेवला होता. दुपारची जेवणे उरकून हर्षल आणि नितीन माघारी परतणार होते, परंतु रुपेश आणि रेवतीने त्यांना आजचा दिवस थांबण्याची विनंती केली. नको नको म्हणत असताना देखील बळजबरीने त्यांना थांबण्यास भाग पाडले. थोड्या वेळाने सर्व फ्रेश होऊन आले. जेवणे उरकून सर्व गप्पा मारत बसले. त्यांनी हर्षल आणि नितीनला त्यांच्या दैनंदिन आयुष्याविषयी चौकशी केली. गप्पांचा ओघ पुढे मुख्य कार्यावर आला. आता प्रत्येकजण आपापल्या परीने कार्य करता येईल याची माहिती देत होता, परंतु कोणाचे समाधान होत नव्हते. शेवटी रुपेशने त्यांचा एक मित्र मंगेशला फोन करून बोलावून घेतले. तो आल्यावर रुपेशने त्याला सर्व हकीकत सांगितली आणि या कामात त्याला मदत करायला सांगितले. सर्व ऐकून घेतल्यावर मंगेशने बोलायला सुरुवात केली. या गोष्टी आपल्याला एखादे असे हॉस्पिटल शोधावे लागेल जिथे डिलिव्हरी होतात, कारण आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तिथेच मिळू शकतील. त्यातही जर का त्या हॉस्पिटलचे नाव जास्त चर्चेत नसेल तर अतिउत्तम. एकदा का असे हॉस्पिटल सापडले की तेथील सर्व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपल्याला या गोष्टी मिळवता येतील. या सर्व कामात जोखमीही तितकीच आहे, त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी सावधगिरीने कराव्या लागतील. खास करून रुपेश, तुला विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण मार्केटमध्ये तुझे नाव खूप मोठे आहे. आपण ऑनलाईन जवळपासच्या हॉस्पिटलची नावे शोधूया आणि त्याविषयी लोकांची मते पाहूया. हर्षल आणि नितीन, तुम्ही या कामात यांना मदत करायला तयार झालात यासाठी खरंच खूप धन्यवाद. मला तुमची मदत तेव्हा लागेल जेव्हा या गोष्टी मिळवण्यासाठी हॉस्पिटलला जावे लागेल. जेव्हा जायचे असेल तेव्हा मी तुमच्या सोबत येईन. तिथे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची सर्व काळजी घेतली जाईल. बाकी आर्थिक व्यवहार जे असतील ते रुपेश बघेल. तुम्हालाही कुठे जर या गोष्टींची माहिती मिळाली तर आम्हाला नक्की कळवा. मंगेशचे बोलणे ऐकून सर्वांना धीर आला. रेवतीच्या डोळ्यात मातृत्वाची आस पुन्हा जागृत झालेली दिसली. सर्व गप्पा आवरेपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. जेवणाची तयारी झाली होती. जेवणे उरकल्यानंतर मंगेश त्याच्या घरी निघून गेला आणि बाकीच्या सर्व झोपण्यास निघून गेले. पाहुण्यांसाठी असलेली खोली
हर्षल आणि नितीनला देण्यात आली होती. सकाळी 9 वाजता सर्वजण डायनिंग हॉलमध्ये जमल्या. हर्षल आणि नितीन निघण्याच्या तयारीत होते. चहा नाश्ता आटपून त्याने दोघांचा निरोप घेतला. रुपेशने हर्षलला त्याच्या कामाचे पैसे दिले आणि दोघांना प्रत्येकी 5-5 हजार रुपये दिले. ही आमच्याकडून एक छोटीशी भेट आहे. आम्ही अनेक वर्ष या सुखाची वाट पाहत आहोत. तो मार्ग आम्हाला तुमच्यामुळे सापडला. त्याच्यासमोर ही रक्कम अगदीच नगण्य आहे. तुमच्या कामाचा मी योग्य तो मोबदला देईन. ही फक्त एक सदिच्छा भेट म्हणून स्वीकार करा. हर्षलने आणि नितीनने ते पैसे घेतले आणि त्यांचा निरोप घेऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले. काही वेळाने रुपेशने ऑफिसला कॉल केला आणि मागील 4-5 दिवसातील कामाची माहिती घेतली. पुणे शहरापासून काहीशा अंतरावर त्याच्या कंपनीने एक प्लांट पाहिला होता, ज्यावर त्याच्या बंगलो स्कीमचा प्रोजेक्ट बनणार होता. त्या प्लॉटचा सौदा पक्का झाला होता. येणाऱ्या 10 ते 15 दिवसात सर्व व्यवहार पूर्ण होऊन कागदपत्रे हातात मिळणार होती. रुपेशला लगेच पुजाऱ्यांनी सांगितलेली गोष्ट आठवली. त्याला मनाजोगती जागा मिळाली होती. त्याने लगेच ही गोष्ट रेवतीला सांगितली. दोघांनी मनोमन देवाचे आभार मानले. आता मुख्य काम बाकी होते. रुपेशने लगेच आपला लॅपटॉप चालू केला. दोघे मिळून पुण्यातील सर्व मॅटर्निटी हॉस्पिटलची माहिती शोधू लागले. जवळपासची लांबची सर्व हॉस्पिटलची माहिती ते घेत होते. आज दिवसभरात त्यांना हव्या असलेल्या अशा 5-6 हॉस्पिटलची माहिती मिळाली होती. आता प्रत्यक्ष त्या हॉस्पिटलला जाऊन भेटणे गरजेचे होते. रुपेशने मंगेशला याची माहिती दिली आणि या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी तयारी करण्याचे ठरविले. या आठवड्यात काहीही करून त्यांना या हॉस्पिटलला भेटी द्यायच्याच होत्या. दुसऱ्या दिवसापासून रोज एक हॉस्पिटल ते दोघे भेट देऊ लागले. आपण एक सर्वे करीत आहोत. गर्भावस्थेत मृत होण्याचे प्रमाण, तसेच जन्मजात मृत्यू होणाऱ्या बालकांचे प्रमाण, अशा इतर काही बेसिक गोष्टींची माहिती ते विचारत होते. 3 ते 4 दिवस गेल्यानंतर ते पुणे सातारा रोडवर एका बाळालीला मॅटर्निटी हॉस्पिटलला भेट देण्यास गेले होते. शहरापासून काहीसे आतल्या बाजूस ते हॉस्पिटल होते. आजूबाजूला अनेक खेडेगावांसाठी हे एक मध्यवर्ती हॉस्पिटल असल्याने गर्दी बरीच होती. थोडा वेळ थांबल्यावर तेथील एका सफाई कर्मचाऱ्याने त्यांना येथे येण्याचे प्रयोजन विचारले. त्यावर त्यांनी इतर ठिकाणी सांगितल्याप्रमाणे इकडे देखील सर्वेचं कारण पुढे केले. यावर त्याने मी सर्व माहिती देतो, मला त्या बदल्यात काय मिळेल अशी विचारणा केली. त्याच्या ह्या प्रश्नानंतर दोघांनी एकमेकांकडे पाहिले. आता तर तशी काही तरतूद नाही आहे. झाली की आम्ही येऊन भेटतो असे सांगून तिकडून निघाले. बाहेर आल्यावर रुपेशने हर्षलला कॉल केला आणि पुण्याला येण्यास सांगितले. हर्षलने देखील नितीनसोबत रात्री निघून सकाळी पोहोचण्याचे कबूल केलं. ती काळ रात्र भाग 5. कथा आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथेलाही लाईक करा. सकाळी 10 वाजता हर्षल आणि नितीन पुण्यास पोहोचले. त्यांनी रुपेशला कॉल केला आणि कुठे भेटायचे विचारले. रुपेशने त्यांना घरी बोलावले. मंगेश पण येणार होता. सर्व एकत्र निघायचे ठरले. अर्ध्या तासात दोघेही रुपेशच्या घरी पोहोचले. मागोमाग मंगेश पण पोहोचला. किरकोळ गप्पा झाल्यावर मंगेशने त्यांना बाळालीला मॅटर्निटी हॉस्पिटलबद्दल सांगितले. तसेच आधी ठरल्याप्रमाणे हर्षल आणि नितीन हे तिकडे जाऊन रुपेशला हव्या असलेल्या गोष्टींसाठी बोलणी करतील असे सांगितले. जेवणे उरकून ते चौघे हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. काही वेळातच त्यांची गाडी हॉस्पिटलला जवळ पोहोचली. आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेत हर्षल, नितीन आणि मंगेश हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रुपेश मात्र गाडीतच बसून होता. थोडा वेळ इकडे तिकडे पाहिल्यानंतर काल भेटलेला सफाई कर्मचारी मंगेशच्या नजरेस पडला. त्याने त्याच्याजवळ जाऊन त्याला आपली ओळख करून दिली. अर्थातच ती खोटी होती हे वेगळे सांगायला नको. त्याचबरोबर त्याला देखील त्याच्याबद्दल विचारले. यावर त्याचे नाव अनिल होते आणि तो बरेच वर्ष या हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचे समजले. एका खाजगी काम आहे, त्यासाठी थोडं बोलायचं आहे, मंगेशने त्याला सांगितलं. यावर तो त्यांना घेऊन हॉस्पिटलच्या मागील बाजूस गेला. तिथे गेल्यावर मंगेशने त्याला रुपेशच्या हव्या असलेल्या गोष्टींबद्दल सांगितले. गावखेड्यांसोबत आता शहरातही असे जादूटोण्याचे प्रकार सर्रासपणे चालत असल्याची अनिलला चांगलीच माहिती होती. अनेक वेळा विविध गोष्टींसाठी लोक तिकडे विचारपूस करीत असत. अशा गोष्टी पुरवल्याने पैसे देखील पुष्कळ मिळायचे. त्यामुळे हे सर्व करताना त्याला काही वाटत नव्हते. त्याला फक्त पैसा महत्त्वाचा होता. त्याने सरळ मागचा पुढचा विचार न करता किती पैसे मिळतील असे विचारले. मंगेशला त्याच्या एकंदरीत देहबोलीवरून त्याचे व्यवहार कमी, ज्ञान कमी असल्याचे जाणवले. मंगेशने त्याला सर्व कामाचे 5,000 रुपये मिळतील असे सांगितले. थोडी घासाघीस करून 7,000वर सर्व गोष्टी पुरविण्यास अनिल तयार झाला.
शक्य तितक्या लवकर दोन्ही गोष्टी हव्या असल्याने मंगेशने त्याला सांगितले. अनिलने देखील असे जसे शक्य होईल तसे तो कळवेल असे तो सांगितले. मंगेशने त्याला 2,000 रुपये दिले आणि त्याचा नंबर घेतला आणि आपला नंबर त्याला दिला. त्यानंतर सर्वजण तिकडून निघाले. आता त्यांना अनिलकडून येणाऱ्या कॉलची वाट बघायची होती. हर्षल आणि नितीन आता परतीच्या प्रवासाला निघाले. जाण्यापूर्वी रुपेशने त्यांना त्यांच्या आजच्या कामाचे पैसे दिले. तसेच संपूर्ण कामाचे प्रत्येकी 5,000 रुपये देण्याचे कबूल केले. यात व्यतिरिक्त त्यांच्या येण्या जाण्याचा, राहण्याचा, जेवणाचा आणि इतर खर्च देखील तोच करणार होता. आता मंगेश दर 4-5 दिवसांनी अनिलला कॉल करून चौकशी करत होता. अशातच 3-4 महिने निघून गेले, परंतु कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. एप्रिल महिना सुरू झाला होता. मुलांच्या परीक्षा संपून शाळांना सुट्ट्या लागल्या होत्या. अशावेळी बरेच लोक आपापल्या गावी किंवा पर्यटनस्थळी फिरायला जात असत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने महाबळेश्वरला पर्यटकांची पिकनिकसाठी जास्ती पसंती दिली होती जाते. त्यामुळे पुणे-सातारा रोडवर गाड्यांची बरीच वर्दळ असते. असेच एक नवदाम्पत्य पिकनिकसाठी महाबळेश्वरला जात होते. नवरा व्यवस्थित गाडी चालवत नव्हता. बायको 7 महिन्यांची गर्भवती होती. दोघेही अतिशय आनंदी होते. हाच आनंद साजरा करण्यासाठी ते महाबळेश्वरला जात होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पुणे शहर सोडल्यानंतर मुख्य रस्त्यावर एक ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि त्यांनी समोरून त्याच्या कारला जोरात धडक दिली. कार जागच्या जागी गोलगोल फिरत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विजेच्या खांबावर आदळली. ट्रकचा वेग इतका प्रचंड होता की कारमध्ये असलेल्या दाम्पत्यापैकी नवऱ्याच्या जागीच मृत्यू झाला. त्याच्या पत्नीचा श्वास थोडा सुरू होता, म्हणून स्थानिक लोकांनी तिला जवळच्या रुग्णालयात हलविले. तिथे नेले असता ती गर्भवती असल्याने तिला मॅटर्निटी हॉस्पिटलला न्यावे लागेल असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. तोवर पोलीस घटनास्थळी आणि हॉस्पिटलला पोहोचले होते. त्यांनी ताबडतोब त्या महिलेला बाळलीला मॅटर्निटी हॉस्पिटलला नेण्याची तयारी केली. परंतु हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत त्या महिलेचा देखील मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह आता वेगवेगळ्या शवगृहात ठेवण्यात आले होते. पोलिसांतर्फे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. ते करीत असताना आंतरजातीय विवाह केला असल्याने दोघांच्या घरच्यांनी त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले असल्याचे समोर आले. तसेच मित्रपरिवारापैकी कोणीही यावेळी पुढाकार घेण्यास तयार नव्हते. शेवटी हॉस्पिटलतर्फे त्या शवांची विल्हेवाट लावण्यात यावी असे आदेश पोलिसांनी हॉस्पिटलला दिले. अनिलने ताबडतोब मंगेशला कॉल केला आणि सदर मृतदेहाविषयी माहिती दिली. तसेच तो मृतदेह जात करून ठेवण्यासाठी काय व्यवस्था करावी लागेल याबद्दल देखील सांगितले. या सर्व कामासाठी काही पैसे खर्च करावे लागणार होते, कारण अनिलसोबत अजूनही काही वरिष्ठ मंडळी होती. मंगेशने अनिलवरची ही जबाबदारी सोपवली. तसेच तो स्वतः दुसऱ्या दिवशी येऊन त्याला भेटेल आणि सर्व रकमेची पूर्तता करेल असे सांगितले. अनिलने देखील त्याचे काम करण्याचे कबूल केले. शेवटी त्याच्यासाठी पैसा महत्त्वाचा होता. इकडे मंगेशने हर्षल आणि रुपेशला या गोष्टीची कल्पना दिली आणि हर्षलला दुसऱ्या दिवशी पुण्यास येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे हर्षल दुसऱ्या दिवशी पुण्यात हजर झाला. नितीनला काही काम असल्याने त्यावेळी त्याला येणे शक्य नव्हते. सकाळचा चहा नाश्ता आटोपून रुपेश आणि मंगेश हर्षल हॉस्पिटलकडे रवाना झाले. अनिल तिकडे त्यांचीच वाट पाहत होता. ते आल्याबरोबर अनिलने त्यांची भेट त्यांच्या एका वरिष्ठ साहेबांशी घालवून दिली. कामाची सर्व बोलणी झाल्यानंतर सर्व आर्थिक व्यवहार 25,000वर येऊन संपला. रुपेश मात्र या सर्व कामात लांबच राहिला होता. त्या कुठेही स्वतःला इतरांच्या समोर यायचे नव्हते. तो सर्व व्यवहार आटोपून ते तिघे पुढील गाडीची चर्चा करीत बसले होते. रुपेशने मृतदेहाविषयी गावी पुजाऱ्यांना कळविले. त्यावर त्यांनी दोन्ही गोष्टींची व्यवस्था झाल्यावर लागलीच आपण आपले कार्य सुरू करू असे त्यांना सांगितले. ते निघणार इतक्यात अनिलच्या मंगेशला पुन्हा कॉल आला. नुकतीच एका खेड्यातील स्त्रीची प्रसूती झाली होती. गरोदरपणात व्यवस्थित काळजी न घेतल्याने तिला तिची मुले गमवावी लागली होती. तसेच सदरील महिलेची प्रकृती देखील नाजूक होती. त्यामुळे तिला काही दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार होते. अनिलने त्यांना लागणारे दुपारी गोष्ट या बाईकडून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी तिचे हॉस्पिटलचे बिल त्यांना भरावे असे सांगितले. मंगेशने ते लगेच कबूल केले. हॉस्पिटलच्या बिलासाठी 5,000 रुपये देऊन मंगेश आणि हर्षल हॉस्पिटलच्या बाहेर पडले. पुजाऱ्यांनी सांगितलेल्या दोन्ही गोष्टीची व्यवस्था झाली होती.
गाडीत बसल्यावर त्यांनी ही गोष्टी रुपेशला सांगितली. या 2 गोष्टींमुळे रुपेशचे काम आता सुकर होणार होते. त्याने घरी कॉल करून रेवतीला ही बातमी सांगितली. बाप होण्याचा जितका आनंद त्याला झाला होता, तितकेच किंबहुना त्याहून जास्त दुःख त्याला त्या मृत पावलेल्या स्त्रीबद्दल आणि मूल गमावलेल्या मातेबद्दल वाटत होते. हे काम आटोपताच हर्षल माघारी जायला निघाला. आज दिवसभर घडलेल्या घटनांचा विचार सारखा त्याच्या डोक्यात घोळत होता. खरं तर यावेळी तो एकटा असल्याने थोडी भीती वाटत होती. रुपेशच्या सांगण्यानुसार हर्षलला दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवायची होती. त्यानंतर पुजारी पुढे काय करायला सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. परतीचा प्रवास आणि अपुऱ्या झोपेमुळे हर्षलला आज आल्यापासून झोपूनच होता. एव्हाना दुपारचे 12:30 वाजले होते. त्याच्या आईने त्याला जेवणासाठी उठवले. तसा तो उठला. थकवा आल्याने अंग ठणकत होतं. दुपार झाली असली तरी हवेत गारवा होता. त्याने न्हाणीतच जाऊन आंघोळ उरकली. त्यानंतर त्याने नितीनला कॉल करून घरी बोलावून घेतले. इकडे त्याच्या आईने जेवणाची ताट वाढली होती. हर्षलने जेवण उरकले तोवर नितीन आला होता. थोडा वेळ बसल्यानंतर दोघेही नितीनच्या बाईकवरून देवळाकडे जाण्यासाठी निघाले. देवळात पोहोचल्यावर हर्षलने पुजाऱ्यांना दोन्ही गोष्टी मिळाल्या असल्याची माहिती दिली. आता पुढे काय करायचे असे त्यांना सांगितले. कॉल लागल्यावर पुजाऱ्याने रुपेशला पुढील कार्याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. पुढील महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होते. त्या दिवशी पहिले कार्य उरकण्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत मृतदेह कुठेही बाहेर न काढण्याची, तसेच कार्य झाल्यानंतर तो मृतदेह पुढील कार्यापर्यंत व्यवस्थित सांभाळण्याची काळजी घ्यायला सांगितले. या कार्याकरिता एखाद्या निर्जन जागेची पाहणी करण्याचे देखील सांगितले. यावर रुपेशने त्याच्या बंगलो स्कीमसाठी मिळालेल्या जागेची माहिती त्यांना दिली. मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला होता. मुंबईहून आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले होते. गावातील लोकांची शेतातली साफसफाई आणि भाजवळीची कामे सुरू होती. यामुळे मंदिरात गर्दी कमी असायची. 27 तारखेला चंद्रग्रहण होते. त्यामुळे मंदिर बंद राहणार होते. पुजाऱ्यांनी 2 दिवस आधीच पुण्याला येणार असल्याचे रुपेशला कळविले होते. ठरल्याप्रमाणे 24 तारखेला रात्री हर्षल आणि नितीन पुजाऱ्यांसोबत पुण्याला जाण्यास निघाले. रुपेशने त्यांच्या राहण्यासाठी हॉटेल बुक केले होते. 25 तारखेला सकाळी 8 वाजता ते तिघे सांगितलेल्या हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी थोडा आराम केला. दुपारी सर्व रुपेशच्या घरी जाणार होते. तिथून ते ठरलेल्या जागी जाणार होते. ठरल्याप्रमाणे दुपारी 2 वाजता रुपेशची गाडी हॉटेलच्या गेटवर पोहोचली. ते सर्व त्या गाडीत बसून रुपेशच्या घरी जाण्यास निघाले. मंगेश आधीच तिथे पोहोचला होता. सर्व आल्यानंतर रुपेशने मंगेशची आणि पुजाऱ्यांची ओळख करून दिली. तसेच आता पुढे काय करायचे ते विचारले. यावर पुजाऱ्यांनी आधी जागा बघून घेऊ असे सांगितले. तसेच सर्व विधीसाठी लागणाऱ्या सामानाची यादी रुपेशकडे सोपवली. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर सर्वजण जागा पाहण्यास निघाले. 1-1.5 तासातच ते ठरलेल्या जागी पोहोचले. सदर जागा ही शहरापासून थोडीशी लांब होती. पाठीमागे डोंगराची रांग, आजूबाजूला पसरलेली हिरवळ, थंड वातावरण. कोणीही या जागेच्या प्रेमात पडलं असतं. अशा ठिकाणी आपला एखादा बंगला असावा असं कोणालाही वाटलं असतं. याच उद्दिष्टेने रुपेशने ही जागा खरेदी केली होती. संपूर्ण जागेला पत्रे लावून कुंपण घातले होते. जवळपास वस्ती नसल्याने रहदारी देखील कमीच होती. जागा पाहताच क्षणी पुजारीने सर्वांना एकत्र बोलावले आणि सांगायला सुरुवात केली. हे ठिकाण आपल्याला जे कार्य करायचे आहे त्यासाठी योग्य आहे, परंतु त्याआधी आपल्याला या जागेचे शुद्धीकरण करून घ्यावे लागेल, जेणेकरून कार्य सुरू असताना कोणतेही विघ्न यायला नको. उद्या सकाळी 8 वाजता आपण येऊन या ठिकाणी छोटीशी पूजा करून जागेचे शुद्धीकरण करून घेऊ. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तुम्हाला ज्या 2 गोष्टी सांगितल्या होत्या त्या घेऊन इकडे यायच्या आहे. सर्वांनी सहमती दर्शवल्यावर सर्व माघारी परतले. दुसऱ्या दिवशी सर्वजण तयार होऊन पुन्हा त्या जागी जमले. रुपेशने पूजेचे सामान हर्षलच्या हवाली केले. पुजाऱ्यांनी कंपास जमिनीवर ठेवून योग्य दिशा पाहिली. त्यानंतर पूजेच्या साहित्यांची मांडणी केली. रुपेश आणि रेवतीला फ्रेश होऊन पूजेला बसण्यास सांगितले. सर्वसाधारण पूजेप्रमाणे ही पूजा काही वेळा संपन्न झाली. त्यानंतर पुजाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीच्या कार्याबद्दल सांगण्यास सुरुवात केली. उद्या रात्री 11:15 वाजता चंद्रग्रहण सुरू होणार आहे. आपले कार्य आपण 8 वाजता सुरू करू. सर्व कार्य संपायला किमान 4 तास तरी लागतील. त्यानुसार आपल्याला तयारी करून यावे लागेल. कार्य सुरू असताना कोणालाही काहीही खाता येणार नाही. यासाठी येतानाच पोटभर जेवण येणे.
तसेच संपूर्ण कार्य संपेपर्यंत कोणालाही कुठेही जाता येणार नाही. फक्त नैसर्गिक विधीसाठी अनुमती असेल. तसेच कार्य सुरू असताना काही अनपेक्षित किंवा भयावह गोष्टी घडू शकतात, तर कोणत्याही परिस्थितीत घाबरायचे नाहीये. तशी सर्वांनी आपली मानसिक स्थिती करून यावी. चला आता उद्या संध्याकाळी 8 वाजता याच ठिकाणी जमूया. त्याआधी महत्त्वाच्या 2 गोष्टी साधारण 1 तास आधी या ठिकाणी पोहोचतील अशी व्यवस्था करावी. असे म्हणून सर्वजण माघारी परतले. 3रा दिवस उजाडला. रुपेश आणि रेवती आज लवकर उठले. रेवतीने कामवाल्या बाईंना आज सुट्टी दिली होती. आज सर्व स्वयंपाक ती स्वतः करणार होती. दोघेही आज रात्री काय होणार याच विचारात होती. रुपेशने कॉल करून संध्याकाळी सर्वांना घरी जेवण्यास बोलवले. त्यानंतर हर्षल आणि मंगेश हॉस्पिटलला जाऊन मृतदेह आणि दूध घेऊन येतील. ते निघाल्यावर रुपेश आणि रेवती पुजाऱ्यांसोबत घरातून निघतील आणि कार्याच्या ठिकाणी पोहोचतील असे ठरले. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकत होता. संध्याकाळचे 5 वाजले. सर्वजण रुपेशच्या घरी जमा झाले. 1 तासभर पुजाऱ्यांनी रुपेश आणि रेवतीला काही सूचना दिल्या. तसेच सर्वांनी पोटभर खाऊन घेण्यास सांगितले. वाटल्यास खाण्याचे पदार्थ सोबत घेऊन चला, पण ते जागेच्या आत नेता येणार नाहीत असे बजावले. थोडी पेटपूजा आटोपून मंगेश, हर्षल आणि नितीन हॉस्पिटलला जाण्यास निघाले. त्यांना मृतदेह आणि दूध घेऊन ठरलेल्या जागी पोहोचायला साधारण 1.5 तास लागणार होता. घरातून बाहेर पडल्यावर मंगेशने अनिलला कॉल करून ते येत असल्याची माहिती दिली. त्याबरोबरच अनिलने सर्व कागदपत्रे तयार केली. तसेच त्याच्या ओळखीतील एका ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली. या सर्व गोष्टी अगदी टप्प्याटप्प्याने व्यवस्थित सुरू होत्या. काही वेळातच तिघे हॉस्पिटलला पोहोचले. तिकडची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ते ठरलेल्या जागी जाण्यास निघाले. निघताना मंगेशने रुपेश आणि रेवतीला कळवले. तसे ते देखील घरातून निघाले. साधारण 7:30च्या सुमारास रुपेशची गाडी त्या जागी पोहोचली. मंगेश देखील ॲम्ब्युलन्ससोबत ठरलेल्या जागी पोहोचला होता. सर्वजण आता आत शिरले. कुंपणाचे फाटक आतून बंद करण्यात आले. मृतदेह बाहेर काढून एका जागी ठेवण्यात आला. ॲम्ब्युलन्सवाल्यांना त्याचे पैसे देऊन पाठवून दिले. आता फक्त 6 जण त्या ठिकाणी होती. पुजाऱ्यांनी जमिनीवर रांगोळीने साधारण एक व्यक्ती झोपू शकेल इतका एक चौकोन आखला. त्यानंतर त्यावर अबीर, गुलाल, हळद पसरली. त्यानंतर त्यांनी हर्षल आणि नितीनला मृतदेह आणून त्या चौकटीच्या आत ठेवण्यास सांगितले. हर्षल आणि नितीनने तो मृतदेह आणून त्या चौकटीत ठेवला. त्यानंतर पुजाऱ्यांनी त्या मृतदेहाच्या पायापाशी रुपेश आणि रेवतीस बसायला सांगितले, कारण या पुढील सर्व विधी त्या दोघांनाच करायचे होते. आता पुजाऱ्यांनी एक एक विधी सांगायला सुरुवात केली. तसे रुपेश आणि रेवती करीत होते. सर्वप्रथम त्यांनी रेवतीला तांदळाच्या पिठाची एक बाहुली बनवायला सांगितले. त्यानंतर त्यांनी रुपेशला तो मृतदेह त्या पांढऱ्या कपड्यातून मुक्त करायला सांगितला. रुपेश मृतदेह मुक्त करीत असताना पुजाऱ्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली होती. रुपेशने त्या मृतदेहावरील कपडा हटवताच सर्वांचे लक्ष त्या मृतदेहाकडे गेले. पाहताच त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. ग्रहण लागायला अजून वेळ होता. पांढरा पडलेले ते शरीर पौर्णिमेच्या प्रकाशात अधिक भयावह दिसत होते. बराच काळ ठेवल्याने ते कृश झालेले होते. ओटीपोटाजवळ गर्भाच्या खुणा दिसत होत्या. एव्हाना रेवतीचे काम पूर्ण झाले होते. पुजाऱ्यांनी त्या दोघांना ती बाहुली त्या मृतदेहाच्या छातीवर ठेवायला सांगितले. त्यानंतर त्या मृतदेहाचे हात त्या बाहुलीच्या वर ठेवायला सांगितले. तसे केल्यावर जणू काही एक आई आपल्या बाळाला हृदयाशी कवटाळते आहे असेच वाटत होते. सर्व विधी सुरू असताना पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार सुरूच होते. त्यांच्या त्या भारदस्त आवाजाने तेथील वातावरण एका वेगळ्याच लहरी उत्पन्न होत होत्या. रुपेश आणि रेवती हात जोडून मृतदेहाच्या पायाशी बसले होते. अधूनमधून पुजारी त्यांना फुले, हळद, कुंकू, तांदूळ इत्यादी वाहण्यास सांगत होते. साधारण अर्धा तास झाल्यानंतर पुजाऱ्यांनी सर्वांना जवळ बोलावले आणि आत केलेल्या विधीबद्दल सांगायला सुरुवात केली. आता आपण ज्या मृतदेहाची पूजा केली ती त्या मृतदेहाच्या आतील आत्म्यास शांती लाभावी म्हणून. तसेच त्या आत्म्याकडून आपण हा देह आपल्या कार्यासाठी वापरण्याची परवानगी घेतली. त्या आत्म्यातील मातृत्वाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण ती पिठाची बाहुली तिच्या छातीजवळ ठेवली. आता आपण रुपेशच्या पूर्वज ज्यांच्यामुळे हा त्रास या दोघांना सहन करावा लागत आहे त्यांच्या आत्म्यांना येथे बोलावणार आहोत. हे सुरू असताना कोणालाही विचित्र आवाज ऐकू येणे किंवा इतर कोणता भास होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तरी कोणीही घाबरून जाऊ नये, कारण जोपर्यंत पासून त्यांना धोका नाही तोवर ते तुम्हाला काहीही करणार नाही. त्यामुळे घाबरायचे काहीही कारण नाही. तसेच ज्या कोणाला भास झाला असेल त्याने स्तब्धपणे उभे राहावे, कोणतीही हालचाल करू नये किंवा दुसऱ्या कोणालाही काहीही विचारू नये.
आता आपण पुढील कार्याला सुरुवात करूया. त्याआधी आपण सर्व घराणे घालून त्यांना येथे स्वखुशीने येण्यास विनंती करूया. चला सर्वांनी हात जोडा, असे म्हणून पुजाऱ्यांनी सर्वांना तांदूळ दिले आणि घराणे घालायला सुरुवात केली. घराणे घालून झाल्यावर सर्व बाजूला उभे राहिले आणि रेवती मृतदेहाच्या पायापाशी उभे होते. रुपेश आणि रेवती. पुजाऱ्यांनी मृतदेहाच्या आजूबाजूला उभ्या आडव्या रेघा मारून मंत्र म्हणायला सुरुवात केली, तरीही कोणतीही हालचाल होत नव्हती. काही वेळ वाट पाहिल्यावर पुजाऱ्यांनी होम प्रज्वलित केला. त्यांचा मंत्रोच्चार सुरू होताच पुजाऱ्यांना त्यांच्या दोन्ही हातात होमात अर्पण करायचे होते धान्य घेतले आणि होमात टाकले. त्याचबरोबर अग्नीचा मोठा भडका आला आणि त्या जागेच्या गेटपाशी असलेल्या झाडाची एक मोठी फांदी तुटून खाली कोसळली. ती आल्याचा इशारा मिळाला होता. पुजाऱ्यांनी चारही दिशेला कलशातील पाणी शिंपडले. त्यानंतर त्यांनी आलेल्या आत्म्याला त्या मृतदेहाचा प्रवेश करण्यास सांगितले. जसे त्या आत्म्याने मृतदेहात प्रवेश केला तसे त्या मृतदेहात किंचित हालचाल जाणवली. आता पुजाऱ्याने रुपेशला त्या मृतदेहाच्या छातीवरील बाहुले उचलून एका केळीच्या पानावर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर रेवतीला त्यांनी जे दूध आणले होते ते त्या मृतदेहाच्या स्तनाग्रावर लावण्यास सांगितले. आता त्यांना त्या आत्म्याशी संवाद करायचा होता, जेणेकरून रुपेश आणि रेवतीला असलेला त्रास दूर करता येईल. परंतु त्याआधी या दोन्हींनी आत्म्यांना तृप्त करणे आवश्यक होते. पुजाऱ्यांनी आता ती बाहुले मृतदेहाच्या पोटाजवळ ठेवली आणि सर्व पुरुषांना लांब उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर एखाद्या स्त्रीची प्रसूती होते तसे त्या बाहुलीच्या खाली आणून नंतर रेवतीच्या हातात दिले आणि तिला ती बाहुली पुन्हा त्या मृतदेहाच्या छातीशी ठेवण्यास सांगितले. जसे ती बाहुली त्या मृतदेहाच्या छातीवर ठेवली तसे एखाद्या स्त्रीच्या रडण्याचा आवाज आसमंतात घुमू लागला. 2 तास उलटून गेले होते. ग्रहणाचे वेध सुरू झाले होते. आजूबाजूचा परिसर पूर्णपणे शांत निजला होता. आता पुजाऱ्यांनी रुपेश आणि रेवतीला मृतदेहाच्या आजूबाजूला बसायला सांगितले. त्यानंतर पुजाऱ्यांनी एक वाटीत पाणी आणि दुसऱ्या वाटीत दूध घेतले. त्या दोन्ही वाट्यांवर हात ठेवून त्यांनी काही मंत्र म्हटले. त्यानंतर त्यांनी ते दूध रेवतीकडे दिले आणि पाणी रुपेशकडे. रेवतीला ते दूध बाहुलीला पाजायला सांगितले. तसेच रुपेशला त्या पाण्याने मृतदेहाचे पाय धुवायला सांगितले. पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार सुरूच होते. साधारण 15 ते 20 मिनिटात दोघांच्या वाटीतील दूध आणि पाणी संपले. त्यानंतर पुजाऱ्यांनी जमिनीवर एक चौकोन बनवला आणि ते त्या मृतदेहासमोर बसून त्यांच्याशी बोलू लागले. कोण आहेस तू? तुझं नाव काय आहे? पुजाऱ्यांनी असे विचारताच त्या चौकोनात अक्षरे उमटू लागली. मी राधाबाई कीर्तिकर. तू मला इकडे कशाला बोलवलंस? या दोघांना तू का त्रास देत आहेस? मला यांच्या वंशाचा सर्वनाश करायचा आहे. मी याच्या आधीही बराच प्रयत्न केला आहे, परंतु कोणी ना कोणी तरी आडवा येतोच. यावेळी तू आलास, पण यावेळी मी हार मानणार नाही. मी माझं कार्य पूर्ण केल्याशिवाय इथून जाणार नाही. हे बघ, तुला जो त्रास झाला तो या दोघांनी दिलेला नाहीये आणि ज्यांनी दिला ते आता या जगात नाहीये. तू बऱ्या बोलाने त्यांच्या मार्गातून दूर हो, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. अरे जा, आता मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मला जे हवं आहे ते घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि जर का कोणी मला आडवा गेला तर मी त्याला पूर्ण संपविल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकल्यावर पुजारी सोडून तिथे उपस्थित असलेले सर्व भयभीत झाले. पुजाऱ्यांनी रुपेश आणि रेवतीला पुढे बोलावले आणि त्यांना तिला काय हवं हे विचारायला सांगितले. तसे रुपेश आणि रेवती मृतदेहाच्या पायापाशी जाऊन उभे राहिले. हात जोडून त्यांनी देवाचे स्मरण केले आणि रुपेशने बोलायला सुरुवात केली. आई, आमच्या पूर्वजांकडून जी चूक झाली त्यांची शिक्षा तुम्ही आम्हाला देऊ नकोस. तुला जे काही हवं असेल आम्ही देण्याचा प्रयत्न करू, पण प्लीज आमच्या पदरात मूल होण्याचं सुख दे. आम्ही मनापासून तुला शरण जातोय. कृपा कर आमच्यावर. हे ऐकून सुद्धा राधाबाईंचा आत्मा शांत होण्यास तयार नव्हता. बराच काळ चाललेल्या वादविवादानंतर रुपेश आणि रेवतीने तिचे होणारे मूल घेतल्याशिवाय मी शांत होणार नाही असे सांगून त्यांचा आत्मा तिथून निघून गेला. रुपेश आणि रेवतीचे हातपाय आता गळायला लागले होते. आपण इतके प्रयत्न करून देखील आपल्या पदरात निराशाच आली असे त्यांना वाटू लागले. ग्रहण सुरू व्हायला अजून 1 तास बाकी होता. पुजाऱ्यांनी रुपेशला कालच तिथेच एका खड्डा खणून ठेवायला सांगितलं होतं, जेणेकरून तिथे तो मृतदेह पुरता येईल. त्यानुसार रुपेशने त्यांची तयारी करून ठेवली होती. आता सर्वजण त्या खड्ड्यापाशी आले. पुजाऱ्यांनी रुपेशला त्या खड्ड्यात उतरण्यास सांगितले. पुजाऱ्यांनी त्यांना आता रुपेशला त्या खड्ड्यात काही सौभाग्य अलंकार आणि नवजात बालकाचे साहित्य ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी हर्षलला आणि नितीनला तो मृतदेह त्या खड्ड्यात
सोडण्यास सांगितला. नंतर पुजाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणेच रुपेशने त्या खड्ड्यात मृतदेहाचे सोपस्कार केले. त्यानंतर त्याने बाहेर येऊन त्या मृतदेहाच्या मूठ माती दिली. हर्षल, नितीन आणि मंगेशने तो खड्डा संपूर्णपणे बुजवून टाकला. त्यानंतर पुजाऱ्याने त्यावर एक दिवा पेटवला आणि सर्वांना त्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर सर्व तिथून निघून गेले. रेवतीची रडून रडून अतिशय वाईट अवस्था झाली होती. तिने नियती पुढे हार मानली होती, परंतु विधात्याच्या मनात काही वेगळेच होते. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्याला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, एवढीच माझी विनंती. आणि कथेचा नेक्स्ट पार्ट हा लवकरात लवकर येईल. धन्यवाद.